नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये बघा माझ्याकडं साडीचे बघा आपण जे ब्लाऊज वगैरे शिवतो ना त्यामधून असे काठ पडलेले आहेत, त्याचा वापर आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. या ठिकाणी बघा मी इथं एक साडीचंच कापड घेतलेलं आहे, एक ताट घेतला आहे. त्या आकाराचं बघा असं एक सर्कल कट करून घेतला आहे. सर्कल तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटा किंवा मोठा कट करू शकता. अशा पद्धतीने आपण 2 सर्कल कट करायचे आहे मैत्रिणींनो. बघा आता इथे एक सर्कल कट करून घेतला आहे, दुसरा पण कट करून घ्यायचा आहे, पण थोडासा एक्स्ट्रा घ्यायचा आहे. म्हणजे बघा असं तुम्हाला दाखवते, कारण आपण इथं कट करणार आहोत ना ते आपल्याला फोल्डिंगमध्ये जाणार आहे. तर बघा जवळ मी इथं 3 इंच असं एक्स्ट्रा कट करून घेतला आहे सर्कल. बघा अशा पद्धतीने. चला तर इथे बघा आपण एका सर्कल आहे जो मोठा, त्याचे 2 भाग कट करून घेणार आहोत. हे काठ आहेत ना ते आपण थोडे व्यवस्थित सरळ कट करून घ्यायचे आहे, म्हणजे याचे आपण फ्रिल वगैरे बनवणार आहोत. बघा अशा पद्धतीने. खूप सोपी पद्धत आहे आणि दिसायला पण खूप छान दिसतं. हे शोसाठी याचा वापर करू शकतो आपण. तर आता असे सगळे बघा मी कट करून घेते व्यवस्थित, सरळ पट्ट्या कट करून घ्यायच्या आपल्याला. तर या ठिकाणी बघा एक पट्ट्या कट करून घेतल्या आणि एक सर्कल किंवा आपण छोटासा कट करून मध्यभागी लावण्यासाठी बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असं बघा एक सर्कल बी कट करून घेतला आपण. तर तुम्हाला स्टिचिंग दाखवते. सर्वात अगोदर बघा ज्या पट्ट्या आपण कट करून घेतलेल्या आहेत ना त्या एकाला एक जॉईंट करून घ्यायच्या, म्हणजे मोठी स्ट्रीप तयार होईल. आता एका साईडने आपण काय करायचं आहे, डबल फोल्ड करायचं. या ठिकाणी तुम्ही पिको वगैरे पण करू शकता. डबल फोल्ड करून आपण शिलाई मारून घ्यायची आहे. थोडीशी पट्टी अजून मोठी असते, छान वाटली असते अजून. बघा तिथं मी पूर्ण याला शिलाई मारून घेते. इथं आपली शिलाई मारून झालेली आहेत. हा गुलाबी काठ आहेत ना याला सुद्धा आपण शिलाई मारून घेणार आहोत कडेने अशा पद्धतीने. अगदी टाकापासून टिकाऊ आले आहेत. अशा पद्धतीने बघा आपण शिलाई मारून घेतली आहे. आता जो सर्कल होता ना आपला बघा छोटा, त्याला सेंटर काढायचा आहे. आणि जो आपण बघा एक सर्कल कट केला होता ना तो मध्ये बघा जॉईंट करायचा आहे, त्याचासुद्धा सेंटर काढायचा. अशा पद्धतीने ठेवून आपण कडेकडे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहेत. बघा या सर्कलला मध्यभागी व्यवस्थित ठेवायचा आहे. अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. नंतर बघा त्याच्यावरती मी एक कडेने धागे वगैरे दिसून आपले म्हणून त्याच्यावरती एक लेस आहेत ना गोल्डन कलरची, ती पण जॉईंट करून घेतली आहेत. चला आता अशा पद्धतीने बघा आपण सर्कल जॉईंट करून घेतला आहे. आणि इथं थोडंसं अंतर सोडून ही स्ट्रीप आहेत ना आपण कट केलेल्या या काठाच्या, ती उलटी ठेवून बघा प्लेट टाकून घ्यायची आपल्याला. अशा पद्धतीने 1 इंच अंतर सोडून द्यायचं आहे लेसपासून. अशा पद्धतीने आपण थोड्याशा पातळ पातळ अशा प्लेट घ्यायच्या आहेत. तुमच्याकडं काठ वगैरे जास्त असेल तर मग तुम्ही दाट पण जर घेतले चालतील. इथं बघा मी थोडंसं पातळ पातळ अशा प्लेट घेतलेल्या आहे. इथं दोन्ही काठ पण बघा जॉईंट करून घ्यायचे आहे. नंतर बघा एक दाब टीप देऊन घ्यायची आहे सुईचं करून ना असं पद्धतीने, म्हणजे व्यवस्थित आपला काठ आहे तो व्यवस्थित सेट होतो. बघा किती सुंदर दिसत आहे. हे कापड जर प्लेन असतं तर छान दिसलं असतं असं मला वाटतं. आता बघा कडेने आपल्याला 1 इंच अंतर सोडून द्यायचं आहे. बघा पुन्हा हिरव्या कापड आहेत ना आपलं काठ, त्याच्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. उलटच ठेवेल आहेत बघा अशा पद्धतीने. जास्त कडेवर पण नाही घ्यायचं, कारण आपण अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिंग असतं ना त्या पद्धतीनेच घ्यायचं आहे. पूर्ण राऊंडला आपल्याला यो काठ आहेत ना जॉईंट करून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. एकदम सावकाशपणे बघा हा व्हिडिओ दाखवला आहे.
हे आपण शोसाठी बनवत आहे बघा. एक्स्ट्राचा काठ आहे तो आपण कट करून घेऊ थोडासा बघा. इथं आपण जॉईंट देऊन घ्यायचा आहे असं सरळ बघा. अशा पद्धतीने आता आपलं झालं आहे. जो दुसरा बघा आपण असं डबल फोल्ड करायचं त्याला. दुसरा पार्ट बघा मधोमध आपण कट केला ना त्याला इथं तुम्ही चेन वगैरे पण लावू शकता बघा. चेनचा वापर सुद्धा करू शकता. इथं बघा मी चेन वगैरे नाही लावली. थोडंसं बघा असं मी सरकून घेतलं म्हणजे आपले आहेत ना. आता आपण जे कुशन वगैरे ठेवू ना ते दिसणार नाही. आता जो आपला सर्कल आहेत ना त्या साईजचं करून घ्यायचं आहे बघा. अशा पद्धतीने अशा पद्धतीने ठेवायचं आहे बघा उलटा. आणि कडेने आहेत ना पूर्ण शिलाई मारून घ्यायची. आपण जे बघा काठ जॉईंट केलेला आहेत ना त्याच्यावरती शिलाई मारायची आपल्याला. म्हणजे आपण एक्स्ट्राची शिलाई वगैरे मारायची गरज येणार नाही. दाबटीप वगैरे अशा पद्धतीने पूर्ण सर्कल आपण शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्ही चेन सुद्धा जॉईंट करू शकता बघा. मध्ये आपण जे सेंटर कट केलेलं आहे ना तिथं पण मी थोडंसं एक्स्ट्रा घेतलेलं आहे त्याच्यामुळे ती एकावरती एक ठेवूनच थोडंसं जास्तीचं हे केलेलं आहे बघा. अशा पद्धतीने आता इथं मी शिलाई मारून घेते. डबल शिलाई मारून घ्यायची आपल्याला. तुम्हाला सुईचं करून दाखवते मी बघा. असं राऊंडचं कुशन पण तयार केलं आहे चिंध्यांचं वगैरे त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे बघा. अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचं. सुंदर आपलं असं शोचं बघा कुशन तयार झालं आहे. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ छोटासा नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी बघा खूप सुंदर दिसत आहे. चला तर मग भेटूया अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ थोडा जरी आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर धन्यवाद.